आता मॅच क्रमांक 3 कडे आपण वळणार आहोत, जिथे हा सामना रंगतदार रोमहर्षकदार ने भरलेला असणार, यात तिळ मात्र शंका नाही आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 अर्थातच सीझन 3 चं आयोजन हे जबरदस्तच असणार, यात तिळ मात्र शंका नाही आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहेत मनीष पाटील आणि त्यांच्यासोबत इम्रानजी बुखारी आणि अर्थातच आपले लाडके भाईजान. ओव्हर टू यू. धन्यवाद केटी, धन्यवाद मनीषजी बागले आणि स्वागत आहे भाईजान. दोन सामने जबरदस्त राहिले, प्रेक्षकांना जो अनुभव पाहिजे होता तो मिळाला आणि आता हा तिसरा सामना आपण सुरू करतोय. सँडी वॉटर स्पोर्ट्स या संघासोबत दोन हात करणारी टीम आहे गावदेवी झिराड BCC आगरसुरे. तर पाहूया या दोन संघांदरम्यान आता हा सामना सुरू होतोय. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज. डिपिंग फुल टॉस अँगलचा यूज परफेक्ट केला भाईजान. सुरुवात या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाची डॉट बॉलने. माहितपुर गेंदबाजी के लिए आए, एक खतरनाक आक्रामक गेंदबाज. पहली गेंद के ऊपर बल्लेबाज यहाँ पर अनिरुद्ध पाटिल को चकमा दिया, डॉट गेंद. सुरुवात चांगली झाली पण फुल टॉस आणि पहिल्या बॉलवर जी सफलता मिळवली ती डॉटने. फुल टॉस बॉलवर कदाचित नुकसान झालं असतं पण रिस्क घेतली आणि काय धावता झेल लॉंग ऑफला टिपलेला आहे आणि अनिरुद्ध पाटील यांचा सिल्वर डकवर संपला खेळ. विकेट नंबर 1. भाईजान फुल टॉस बॉल होता, थोडं सोपं होतं, पॉवर प्ले होतं आणि ज्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक होता त्या झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न गडबडला आणि फुल टॉसचा फायदा फलंदाजाला उचलताना आला. अनिरुद्ध बाद झालाय. मनीष सर, अगर देखा जाए तो आपको पता है, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास, और शानदार कैच लपका. माहितपुर की फुल टॉस गेंद, ऐसा लग रहा था कि गेंद के ऊपर बड़ा इक्वेशन होगा, बड़ा स्ट्रोक होगा, पर काफी लंबा रन लेकर चेस लेकर उन्होंने कैच को गैदर किया और शानदार कैच लपकने में कामयाब. विकेट का पतन, न्यू बैटर मैदान पर साहिल आते हुए. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड क्रिकेटचा खेळ तेच सांगतो आणि त्यामुळे फुल टॉस बॉलवर जिकडे तुमची आमची अपेक्षा मोठ्या स्ट्रोकची होती पण फलंदाज बाद झालाय. 30 सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर एक लॉंग ऑफ आहे, एक वाईड ऑफ लॉंग ऑन आहे. पुढचा बॉल गोलंदाज ड्राईव्ह केलंय, गॅप शोधण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बिझी होतो आणि आता धावफलक सुरू झालेला आहे गावदेवी झिराड BCC आगरसुरेचा. एक धाव, एक फलंदाज बाद. केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो, जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए. माहितपुर एक शानदार गेंदबाजी है और पावर प्ले की ओर में उन्होंने वो गेंदबाजी का नजराना पेश किया, पर इन फॉर्म बल्लेबाज प्रज्वल डाकी स्ट्राइक एंड पर. माहितकडे व्हेरिएशन आहे, अपील झाली आणि अपील स्वीकारली गेली. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. धक्क्यांवर धक्के बसत आहेत गावदेवी झिराडला. फलंदाज वाहतोय पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने. विकेट डाऊन. डीजे मास्टर महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. भाईजान माहितपूर खरं तर कोहिनूर आहे या संघाचा असं म्हणू शकतोय, कारण त्यांनी पहिल्या षटकात जिकडे पॉवर प्ले आहे गती तितकी त्यांच्याकडे नाहीये पण अँगलचा यूज आणि पिचिंग व्हेरिएशन या आधारावर त्यांनी चांगलीच गोलंदाजी करताना दोन फलंदाज बाद केले. चला फलंदाजाने तयारीत राहायचंय. बॅटर आपण खूप वेळ घेताय याची नोंद घ्या, नाहीतर टाइम आउटने आपल्याला बाद केलं जाईल. त्यानंतर कोणतीही सबब ऐकली जाणार नाहीये, त्यामुळे आपण रेडी राहायचंय. पुढचा बॅट्समन रेडी राहायचंय. मनीष सर एक बार आपने कमिटमेंट कर दी तो अब किसी की नहीं सुनते. भाईजानने ती कमिटमेंट केली आहे, तुला तुम्हाला ते ऐकावंच लागेल. तर 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 फलंदाज बाद, 1 धाव स्कोर कार्ड पर. यस, चलते हैं फिर से एक बार. माहितपुर की प्रशंसा कर रहे थे हमारे समालोचक सम्मानीय आदरणीय मनीष जी पाटिल सर, क्योंकि उनकी गेंदबाजी में जो वेरिएशन है, एक्सपेरिमेंट है, उसकी बदौलत यहाँ पर बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया. इसीलिए इस गेंदबाज का नाम अलीबाग टेनिस क्रिकेट में काफी मशहूर है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. और पहली पावर प्ले के ओवर में मनीष सर कामयाब गेंदबाजी करते हुए नजर आए. विवेक बनकर आलाय. तुमचा क्रमांक ही तुमची ओळख नसावी, तुम्ही ज्या क्रमांकावर येतात त्यावर तुम्हाला खेळ द्यावा लागतो आणि तो खेळ आता विवेक बनकरला द्यायचा आहे. साहिलने 1 धाव पूर्ण करून तो स्ट्रायकर एंडवरून दूर गेलाय. पण आता पाहूया माहितपूरच्या समोर विवेक बनकर
कशा पद्धतीने त्याच्या डावाची सुरुवात करतोय. गावदेवी झेडार थोड्याशा संकटात सापडलेली आहे. पुढचा बॉल माहीत. हो कनेक्शन झालंय. सीधी बॅट नो बकवास. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार 4 धावा. कुणी मारतोय चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थैंक यू डीजे मास्टर. बीसीसी अगर सुने कि मनीष सर अगर देखा जाए तो ये ट्रम्प कार्ड है और आज उन्हें मुश्किल में है टीम और मुश्किल से बाहर निकालने के लिए यहाँ पर बल्लेबाजी के लिए भेजा है. बैटर विवेक बनकर के बल्ले से पहली गेंद के पर आता हुआ ये उनके बल्ले से शानदार चौकार. मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार न करता मला काय करायचंय तोच गोष्टीचा विचार विवेक बनकर यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर चौकार खेचला. तो सुद्धा स्ट्रेट बॅटेड 4 जे खूप महत्वाचं असते. पॉवर प्ले मध्ये तुमचा स्कोरिंग झोन तुम्हाला ठरवायचा आहे आणि ज्या ठिकाणी फील्ड पोझिशन नाही आहे त्याच झोनमध्ये स्ट्रोक खेळला. विवेक बनकरने चौकार वसूल केला. गावदेवी झेडारची धावसंख्या आता 5 वर पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला स्ट्रायकर एंडला विवेक. ओ विवेक बनकर तू फक्त रन कर याच पवित्र्यावर. पण आता क्षेत्ररक्षण चांगलं होता राहिलं. प्रयत्न 100% चांगले होते. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. कुणी मारतोय चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा थैंक यू रंगली डीजे. मॅच. प्रेसिडेंट कप में ऑफिशियल अंपायर का काम करने वाले समा भाभी के हीरो सम्माननीय नासिर भाई शेख, इनकी काफी प्रशंसा भी मैं देख रहा था लाइव टेलीकास्ट और प्रेसिडेंट कप में उन्होंने काफी शानदार अंपायरिंग की. शमा भाभी के हीरो मैन फ्रॉम मुंबई. नाही मी स्वतः समालोचनाला होतो आणि नासिर सरांनी आणि त्यांच्या पूर्ण पॅनलने खूप चांगलं काम प्रेसिडेंट कपमध्ये केलेलं आहे. आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचं नेतृत्व लाभलं त्या प्रेसिडेंट कपला आणि आता शिवसेना प्रणित आपण ही स्पर्धा पाहतोय. म्हणजेच शिवसेना हा पक्ष सुद्धा क्रिकेटसाठी किती अग्रगण्य भूमिका घेतो हे पाहायला मिळते. आदरणीय महेंद्रशेठ दळवी फाउंडेशन आणि आदरणीय महेंद्रशेठ दळवी यांनी तरुणांना एकत्रित करण्यासाठी क्रिकेटचं नियोजन करताना त्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या की आपल्या परिसरातील लोकांना खेळाडूंना कशा पद्धतीनं तो अनुभव मिळाला हवा. अलिबागचा विकास हा एकच ध्यास माननीय श्री महेंद्र शेठ दलवी. और जरूर अगर देखा जाए तो न्यू गेंदबाज अक्षय कामले मैन फ्रॉम सालाव एक अच्छे गेंदबाज है. वेरिएशन काफी करते हैं सर. अगर देखा जाए तो अच्छे अच्छे बल्लेबाजों को चकमा देने की गेंदबाजी इस गेंदबाज के पास है. वो है अक्षय कामले मैन फ्रॉम सालाव. अक्षय आलेत. पहिल्या षटकात सुरुवात चांगली झाली होती. 2 फलंदाज झटपट बाद झाले पण बनकरने 2 चौकार खेचत ती घर वापसी केली आपण म्हणू शकतोय. संघाची धावसंख्या पोहोचते या पहिल्या षटका समाप्तीनंतर 9 धावा. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना छेडण्याचा प्रयत्न केला. आमची काढाल छेड तर आम्ही करू परत फेड. गोलंदाजाने विकेट मिळवली. फलंदाज बाद. धक्का तिसरा. गावदेवी झेडार बीसीसी आगरसुरे. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक यू डीजे. बॅटर अजून चुकी करताय. वारंवार या सूचना दिल्या जाणार नाहीये. तुम्ही बॅट रेडी ठेवा. 20 मिनिटांमध्ये जसं गोलंदाजांना आम्ही टाइम देतोय तसं तुम्हाला सुद्धा टाइम आहे. तुम्ही बॅट काढून रेडी राहायचंय. अन्यथा आता चुकीला माफी नाही डॅडीचा डायलॉग आहे. मग त्यानंतर कोणतीही सबब ऐकली जाणार नाही. वारंवार कॉल केला जातोय बीसीसी अगरसुरे संघ. एका संघाची एक बॅट असायची. आता एका खेळाडूकडे 2 ते 3 बॅट्स आहेत. तर कुठल्या बॅटने खेळायचंय त्यामध्ये कुठेतरी तो अडकला जाते. पण लक्षात घ्या मित्रांनो टाइम लिमिट आहे आणि एकदा भाई बोलले भाईजान बोलले तर मग तुम्हाला सुट्टी नाही. बघा पेनल्टी हा गोष्ट मला विशेषतः आवडत नाही. पण तुम्ही जर चांगलं खेळ दिला नाही तुम्ही समयसूचक राहिला नाही तर मग आयोजकांच्या वतीनं त्या गोष्टीचा वापर केला जाऊ शकतो. धावसंख्या 9 झाले. फैज चौगुले नवीन फलंदाज आणि फैजने त्याच्या आवाक्यातला चेंडू सोडला असं पंचांना वाटतंय. डॉट बॉल. यस और स्क्रीन पर अगर देख रहे तो एक चाय दो खारी नाम है नीलेश मलबारी. यहाँ पर तशरीफ लाते उनका भी तेजी से स्वागत है. वेलकम है इस दमदार आमदार प्रीमियर लीग में. गेंदबाजी के लिए अक्षय कामले. फैज हो बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. विकेट कीपर इज इन ऍक्शन आणि यस आणखीन एक झेल टिपलेला आहे. धक्क्यांवर धक्के बसतात असं वाटते. सुख करता दुःख हरता संपण्याच्या अगोदर घालिंग लोटांग सुरू होईल काय. 4 फलंदाज बाद 9 धावा.
थैंक यू डीजे मास्टर। उड़ान वर्सलकर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में। मनीष सर अगर देखा जाए तो 3 शानदार कैच लपके विकेट के पीछे हम देख रहे हैं। अच्छी विकेट कीपिंग यहाँ पर। और अक्षय कामली की मैं प्रशंसा कर रहा था कि काफी शानदार गेंदबाज है, विकेट लीडिंग गेंदबाज है, और उन्होंने पहली गेंद पर विकेट लिया, दूसरी गेंद 9 धावा 4 फलंदाज बाद. अडचण वाढलेली आहे, पण जितका विचार तुम्ही त्या अडचणीचा कराल तितकी अडचण मोठी होत जाईल. तुम्हाला त्या गोष्टीला सोडवण्यासाठी थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. सुरुवात थोडीशी ताटकळली आहे गावदेवी झिराड बीसीसी आगर सूर्य संघाची. 4 आघाडीचे फलंदाज बाद झाले. समीर थळे हे नवीन फलंदाज स्ट्रायकर संघाला पाहायला मिळतील. विवेक बनकर यांनी 2 चेंडू 2 चौकार खेचून पहिल्या षटकाचा शेवट त्यांच्या नावानं केला होता. गावदेवी झिराड संघाला परत आणण्याचं काम त्यांनी केलंय, पण ते नॉन स्ट्रायकर एंडला आपल्या स्ट्राईकवर येण्याची वाट पाहतायत. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपला या पहिल्या डावातला, आणि 9 चेंडूंना धावसंख्या आहे 9 धावा. अक्षय पूल करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय जरूर, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल, पण त्याचा रीच पडतोय कमी आणि मिळते 4 धावांच्या मी. चौकारानं खातं खोलतोय समीर थळे. 4 धावा. फक्त चौकारांवरच अवलंबून राहिलेलं आहे खरं तर गावदेवी झिराड, कारण विवेक बनकरचे 2 चौकार, समीर थळेचा 1 चौकार. धावसंख्या 13 झाले. 4 फलंदाज बाद. पहिली इनिंग चालू आहे. 5 षटकाचं क्रिकेट. जास्त वेळ तुम्हाला मिळत नाही विचार करण्याचा, कारण या अगोदर थोडीशी अडचण वाढलेली असताना काही रिस्क सुद्धा घेतली जाते. समीर थळे यांनी तो स्ट्रोक खेळला मिड विकेटला. आता कटर्सचा वापर करायचा होता अक्षयला. बॉल तितका रोटेट नाही झाला. वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. राजेश तळाशीलकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावसंख्या पोचते 14 वर. अजूनही तितका वेग मिळत नाही जितक्या वेगाची अपेक्षा गावदेवी झिराड संघाला आहे. पण आता वेग देण्याचा प्रयत्न, पण संपर्क तितका योग्य नसूनही बॉल थेट मैदानाच्या आर पार, सीमा पार. काऊ कॉर्नर क्लिअर. षटकार साधावा. थैंक यू डीजे मास्टर। मनीष सर, ऐसा भी कहा जाता है जहां पर मैटर बढ़े वहां पर समीर थले खड़े, और जहां पर दुविधा में टीम थी और चौवा छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत करते हुए बैटर समीर ऑन द फायर। पुन्हा एकदा सुरुवातीचे फलंदाज थोडेसे सुमार दर्जाचा खेळ देताना पाहायला मिळाले, पण मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाचा आधार दिलेला आहे. 2 चौकार समीरच्या बॅटमधून, 1 षटकार 1 चौकार, आणि विवेकच्या बॅटमधून 2 चौकार. दोघांचा स्ट्राईक रेट चांगला राहिलाय. पहिल्या 4 फलंदाजांना जे जमलं नाही ते हे 2 फलंदाज जमून घेत आहेत. मी नाही थांबणार, जितकी ताकद आहे तितकी ताकद लावणार. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. सर, दूर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है बल्लेबाजी करते हुए 4 विकेटों के नुकसान पर 26 रन। सैंडी वाटर स्पोर्ट्स अगर देखा जाए साखर टीम के संघ मालक बामजी साहब यहाँ पर आए, उनका भी तहे दिल से स्वागत है। मुकेश जी बामजी और गौरव जी बामजी आज अलीबाग तहसील में बड़े बड़े नामांकित जो प्रतियोगिता होती है उस प्रतियोगिता में सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर हम अक्सर देखते हैं। ऑफिशियल अंपायर श्यामा भाभी के हीरो हमें चैलेंज ओवरिंग बताते हुए कि तीसरा ओवर चैलेंजिंग ओवर है। मनीष सर, ये चैलेंजिंग ओवर में 10 रन बनाने हैं। अगर गेंदबाजी करने वाली टीम इस चैलेंजिंग ओवर में डिपेंड करती है तो 5 रनों की पेनल्टी दी जाएगी। आणि जो खेळ दोघांचा आतापर्यंत आपण पाहिलाय तर चॅलेंजिंग ओव्हर गावदेवी झिराड बीसीसी आगर सूर्य संघाच्या बाजूने जाण्याची शक्यता वाढली आहे. पण पाहूया या चॅलेंजिंग ओव्हरसाठी नेमकं कोणता गोलंदाज निवडला जातोय. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. SP 11 नवगाव वर्सेस आयुष कोंडे 11 थेरोंडा. दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. यस, चैलेंजिंग ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए जिन्होंने पहले पावर प्ले के ओवर में काफी शानदार गेंदबाजी की, वही गेंदबाज माहिदपुर मैन फ्रॉम सोगांव। गेंदबाजी के लिए गए फिर से एक बार अलीबाग एंड वर्सुलियन की जानिब से। सेकंड पर बल्लेबाज विवेक बनकर, पर इस बार देखिए टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही। यहां पर बल्लेबाज को चकमा दिया, फंसाया, गंडाया, चकाया और डॉट गेंद कराते हुए आवश्यकता है मनीष सर। अँगलचा वापर खूप चांगला जमतो गोलंदाजाला, आणि म्हणूनच त्याच्याकडे वेग नाहीये, पण पिचिंग आणि अँगलवर तो फलंदाजाला इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखतोय. सुरुवात या षटकाची चॅलेंजिंग ओव्हरची डॉटने.
ओहो, पर इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर नासिर जी शेख यहाँ पर नाराज होते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 27 रन। चॅलेंजिंग ओव्हरमध्ये एक धावेला महत्व आहे आणि ते दोन्ही घटकांना ओळखायचं आहे, म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना ते महत्व ओळखायचं आहे. पहिला बॉल चांगला होता गोलंदाजाचा, पण त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा एकदा मिळते या चॅलेंजिंग ओव्हरमधली टीम गावदेवी झिराडला. माहित कौर फिर से एक बार, ओहो फिर से एक बार देखिए बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया। एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो। यहाँ पर बल्लेबाज ने गलती की और उसका खामियाजा गेंद डॉट आती हुई इक्वेशन बदलता हुआ आने वाली 3 गेंदें और चैलेंजिंग ओवर के लिए 4 गेंदें और 9 रनों की जरूरत है। ओहो काफी शानदार गेंद। माहित इज द राईट चॉईस फॉर दिस ओव्हर असं आपण म्हणू शकतो. माहित कूर ज्यांचे 3 बॉल डॉट आलेत, 1 वाईड आलाय, म्हणजे आता पुढच्या 3 बॉलवर त्यांना गोळा करायच्यात एकंदरीत 9 धावा आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न होत आहेत का. दुसरं षटक चांगलं राहिलं, पहिलं षटक चांगलं राहिलं, दोन्ही फलंदाजांनी चांगले स्ट्रोक खेळलेत, पण आता काय. इस बार सीधे बल्ले से खेल दिया, ऑन ड्राइव खेल दिया, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग। एक की दुक्के से यहाँ पर कोई काम नहीं बनने वाला और यहाँ पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। दिल की धड़कनें यहाँ पर माधुरी दीक्षित की तरह धक धक होती हुई, क्योंकि यहाँ पर जो चैलेंजिंग ओवर है अगर टारगेट बनाया तो जरूर 5 रन प्लस होंगे। 5 प्लस की 5 मायनस, कारण आतापर्यंत फक्त 2च धावा बनवलेल्या आहेत आणि पुढच्या 2 बॉलमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी स्ट्रायकर सेंडला समीर थळे ज्यांच्या वतीनं एक षटकार ऑलरेडी आपण पाहिलाय, चौकार पाहिलाय आहे, त्याच्याकडे टॅलेंट, तो टॅलेंट वापरावा लागेल. पण पाहूया माहित कूर, फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ चॅलेंजिंग ओव्हर. ओहो फिर से एक बार देखिए, टप्पा गिरने के बाद गेंद राइज हुई, ऐसा लग रहा था कि सरप्राइज होगा, पर ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर किए। बाजीगर के शाहरुख खान जिस तरह से हाथ खोलते हैं उसी तरह से हाथ खोलकर कहा ये वाइट है। एक्स्ट्रा के साथ 28 रन स्कोर कार्ड पर, 4 विकेटों के नुकसान पर। माय मिस्टेक, 29 रन स्कोर कार्ड पर थे। जरूर यहाँ पर देखिए 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए यहाँ पर अभी इक्वेशन मनीष सर बदलता हुआ, क्योंकि इस 4 गेंदों में 5 गेंदों में अगर देखा जाए 4 रन खर्च किए, तर म्हणजे आता फक्त आणि फक्त षटकार खेचायचा आहे, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. षटकार खेचला तर मग 5चा बोनस मिळेल, जर षटकार नाही खेचला तर 5 धावा वजा होतील. पाहूया आता या शेवटच्या बॉलवर खूप काही आता दडलेलं आहे. गावदेवी झिराड संघ 30 वर आहे. शेवटचा बॉल या चॅलेंजिंग ओव्हर मधला. माहित कूर व्हाईट बॉलने त्रास दिलाय माहितला. खरं तर सातत्याने चांगली गोलंदाजी बघा, आपण या षटकार अनालाइज केलं तर 3 वाईट बॉल आहेत, 3 डॉट आहेत, 2 सिंगल आहेत. षटक थोडं लांबलंय पण मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलं, ही एक महत्वाची बाब आहे. पण शेवटचा बॉल बाकी आहे, 5 पाहिजेत चॅलेंजिंग ओव्हर पूर्ण करण्यासाठी. पिचिंग अप टू डेट, टाळ्या झाल्याच पाहिजे. माहित कूर, अलिबागचा कोहिनूर, काय बॉलिंग टाकले. 2 षटका हातात, 2 विकेट्स आणि 14 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय, पण आता 5 धावा होतील वजा टीम गावदेवी झिराड बीसीसी आगरसुरेच्या. स्कोर 26 झालाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. भाईजान, चॅलेंजिंग ओव्हरचा फायदा गोलंदाजी करणारा संघाला अर्थात सँडी वॉटर स्पोर्ट्स साखरला झालेला आहे. चला कॅप्टन या SP11 नवगाव आणि आयुष कोंडे 11 थेरोंडा. ड्रिंक्स ब्रेक होतोय. या ड्रिंक्स ब्रेक नंतर पुढच्या 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा गावदेवी झिराड बीसीसी आगरसुरेचा धावफलक द्रुत गतीने पुढे जातोय का. 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। मागच्या 3 दिवसांपासून तुम्ही या स्पर्धेत आहात. सर्वात जास्त इम्प्रेस करणारा फलंदाज कोण तुमच्या नजरेमध्ये, आणि सर्वात जास्त इम्प्रेस आतापर्यंत कुठल्या गोलंदाजाने केलंय. एब्सोल्युटली अगर देखा जाए तो अजय चौलकर, जिसे चिमनी पाव कहा जाता है, वो एक काफी शानदार खिलाड़ी है। उन्होंने काफी प्रभावित किया और कल के दिन उन्होंने उस मैच को जीत लिया भी है।
इम्प्रेस करने वाले खिलाड़ी ठहरे हैं। और गेंदबाजी में अगर देखा जाए तो जरूर आयुष भोकाड़े थे, पर आज उन्होंने नाराज किया। अच्छी गेंदबाजी करते हैं आयुष भोकाड़े। तो चौथी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज परेश गावंड, मैन फ्रॉम या बाईक्स खरं तर आता जिंकण्याची संधी या सर्व क्रिकेटपटूंना आहे. तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्व नाही, तुमच्याकडे खेळ चांगला आहे, जर तुम्ही या बाईक जिंकू शकता. बॅट स्विंग होती पण बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नव्हतं. सुरुवात या चौथ्या षटकाची डॉटने. परेश गावंड, मैन फ्रॉम हशिवरे, गेंदबाजी के लिए और पहली गेंद के ऊपर समीर थले, जिन्होंने छक्का चौवा लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की थी, उस बल्लेबाज को यहां पर शांत रखा है. पर यह तूफान आने से पहली शांतता होगी क्या मनीष सर? त्यांच्या चाहत्यांना तीच अपेक्षा आहे. आणि घ्या, चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इतरांपेक्षा चांगला खेळ द्यावा लागतो. तोच खेळ समीर थळेचा. षटकार स्क्वेअरला क्लिअर. कोणी आवाज देतोय शेट नागेरला येणं घेण्याची भेट कोणी आवाज देतोय थैंक यू डीजे. थल वॉरियर्स टीम के संघ मालक रायगढ़ का वसीम अकरम हमें नजर आते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है. शाबिर भाई कुरैशी यहाँ पर तशरीफ लाए, उनका भी तहे दिल से स्वागत. कल के दिन उनकी टीम मनीष सर सुपर 16 में प्रवेश किया और उस टीम का मैनेजर मैं हूं और उन्होंने मेरा बड़प्पन दिया कि उन्हें इस प्लेटफॉर्म पर खड़ा किया है. रायगढ़ के वसीम अकरम, शाबिर कुरैशी, इनका स्वागत है. टॅलेंट प्रत्येकाकडे आहे आणि प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे. आणि भाईजान, तुम्हाला सुद्धा टीम मॅनेज करण्याची संधी मिळाली. तुमच्याकडे ती कला आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी निवडलं गेलेलं आहे आणि तुमचा संघ पुढच्या फेरीत पोहोचला, ही आनंदाची बाब आहे. पण पाहूया आता गावदेवी झिराडकडून तर आता स्कोर बनवण्यासाठी विवेक बनकर सुद्धा सज्ज होतोय. समीर थळे सुद्धा चांगला खेळ देतोय. धावसंख्या 32 झाले. जरी चॅलेंजिंग ओव्हर त्यांच्या बाजूने नाही गेली पण तरी देखील धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज आहेत. हे 4 फलंदाज जे आहेत ते सुरुवातीच्याच फेजला पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतलेत, पण चांगली पार्टनरशिप समीर थळे आणि विवेक बनकरची. यस एब्सोल्युटली, जहां पर मुश्किल में थे समीर थले बल्लेबाजी के लिए है. अच्छी बल्लेबाजी का योगदान, यहाँ पर अच्छी पार्टनरशिप बिल्ड करते हुए नजर आए. जहां पर डूबती नैया को किनारे पर लाने का साहस समीर थले, जिन्होंने 7 गेंदों में 24 रन बनाए और 7 गेंदों में 9 रन बनाते हुए विवेक बनकर. पर विवेक बनकर जिस बल्लेबाजी का फ्लो है सर, उनका फ्लो आज नजर नहीं आ रहा है. थोड़े से शांत बल्लेबाजी कर रहे हैं. कधी कधी ऍडजस्टमेंट करावी लागते. जर माझ्या समोरचा माझा साथीदार चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय तर मला त्याला चॅलेंज देण्याऐवजी त्याची साथ देणं गरजेचं आहे. आणि तीच साथ कदाचित विवेक बनकरने समीर थळेची दिली. आणि समीर एका बाजूनं चांगला स्ट्राईक रेटने स्कोर बनवतो. धावसंख्या 33 झाले. बीसीसी आगरसुरे. आणि बघा आता बॉलला एलिव्हेशन मिळालंय, अंतर मिळालंय. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. दाखवलाय दम, मिळवलाय 6 धावा. मॅक्सिमम षटकार. लाईन घेण्याची भेट अरे असतो कायम वजनाचे बघावं आमचा थैंक यू डीजे मास्टर. जिस तरह से 100 दिन सोया हुआ बकासुर अभी जागा होता हुआ नजर आया. मैंने अभी कहा था कि जिस तरह से बल्लेबाज विवेक बनकर बल्लेबाजी करते हो फ्लो में नहीं दिख रहे, पर इस बार जैसे तारीफ की और उन्होंने उस गलती को सुधारा और छक्का लगाकर आगाज करते हुए 39 रन 4 विकेटों के नुकसान पर परेश गावंड गेंदबाजी करते हुए. फिर से एक बार बल्ले का भारी सिरा जरूर लगा था. लॉन्ग स्टॉप बिहाइंड विकेट और डायरेक्ट हिट. यार इस बार क्या नतीजा होगा? दोनों जवानी के मस्ती में चूर. न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे को मौका. 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार Thank you. आमदार गाजते हे असं झालं, हातामध्ये चॉकलेट असताना समोरच्याचा केक पाहिजे. कारण सर्व काही चांगलं चाललंय. ही एक धाव गरजेची होती का? दोन्ही फलंदाज लईमध्ये आले, दोघांकडून मोठे स्ट्रोक्स येत आहेत, तर मग ही एका धावेची अपेक्षा का? जरूर सर, लालच बुरी बला और 1 रन लेने की कोशिश, क्योंकि इसके पहले की गेंद के ऊपर जरूर बड़ा ही हिट आया था और आवश्यकता थी. पर यहाँ पर अति घाई संकटात नहीं. न्यू बैटर मैदान पर अमित नागती, मैन फ्रॉम विरजोली रोहा. एक खतरनाक आक्रामक बल्लेबाज अमित नागती जो नॉन स्ट्राइक एंड पर है. डायरेक्ट हिट किया था. अच्छी विकेट फील्डिंग वहां पर परेश गावंड ने डायरेक्ट हिट करने के बाद बल्लेबाज आउट हो चुके हैं.
विवेक बनकर। 5 विकेटों के नुकसान पर 39 रन। स्क्रीन पर हम देख रहे हैं परेश गावंड अपने ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। दोन षटकार जरी आलेत पण ह्या षटकाला चांगलंच सांभाळलंय, हे महत्वाचं आहे. जरी त्याच्या खात्यात ती विकेट जात नाही पण ती एक प्राइसलेस विकेट त्याच्याच माध्यमातून घडली. शॉट ऑन पूल क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीपीड विकेटचे बॉलवर फॉरवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत थ्रो करतील. स्ट्रायकर सेंडला पूर्ण होते. 1 धाव 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या गावदेवी झिराड बीसीसी आगरसुरे 40 धावा 5 फलंदाज बाद. 40 रन 5 विकेटों के नुकसान पर 10 के औसत से यहाँ पर प्रतिशतक बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं. जरूर पर आधी टीम यहाँ पर आउट होने के बाद आखिरी आने वाली 6 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने होंगे. भैरवी का षटक जिसे स्लॉग ओवर कहा जाता है और इस स्लॉग ओवर की जिम्मेदारी बल्लेबाज अगर देखा जाए तो अमित नागती और उनका साथ देते हुए समीर थले, ये दोनों बैटर्स के ऊपर होगी. आखिरी ओवर की जिम्मेदारी किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा? सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम और क्रिश आते हुए गेंदबाजी के लिए. क्रिश पाटिल गेंदबाजी के लिए जवाबदारी दी है सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर के कप्तान मृणाल वर्सोलकर. मुकेश बामजी और गौरव जी बामजी पुरस्कृत सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर हम देखते हैं और उसी साथों साथ टीम गावदेवी झिराड बीसीसी आगरसुरे. संदीप जी थले और उमेश जी म्हात्रे पुरस्कृत ये टीम बल्लेबाजी करते हुए. स्ट्राइक एंड पर समीर, नॉन स्ट्राइक एंड पे फिर से एक बार अमित नागती. गेंदबाजी के लिए क्रिश पाटिल. लास्ट ओव्हर फुल टॉस मिळाला. चेंडूला दिली दिशा आणि गोलंदाजाची झाली मग दुर्दशा. सुरुवात या 5व्या षटकाची चौकाराने 4 धावा. किती आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. जरूर पहली गेंद शॉट गेंद ही सफल हो गए थे. फाइनल की दिशा में खेलने की कोशिश की और चौकार के साथ शुरुआत की है. इसलिए तो मनीष सर कहते हैं ना, अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है पहली गेंद पर, अंजाम अभी तो बाकी है. 44 झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. समीर थळे नॉनस्टॉप बॅटिंग करतायत. फुल लेन बॉल, चांगलेच रिफ्लेक्सेस, बॉडीला स्ट्रेच करून ऑन दी टोज हा स्ट्रोक खेळलेला आहे. लॉंग ऑनला मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक थ्रो स्ट्रायकर साईडला वेगानं. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सुद्धा जाणतोय की समीरला स्ट्राईक पासून लांब ठेवायचं. त्यांनी त्याचमुळे ती चपळता दाखवली. एक धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या 45. रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा स्कोर कार्ड पर. और हम अगर देखा जाए तो शाबिर भाई कुरैशी इनके बाजू में मानसी भाभी के हीरो राकेश चौहान वहां पर बैठे हैं. उनका भी स्वागत है. क्रिश कुमारच्या या षटकावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. स्कोर तर नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न ते करतायत. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळत गॅप शोधलाय. गॅप शोधण्याचा ऍप त्याच्याकडे आहे आणि अमितने तो स्ट्रोक खेळलेला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषा पार. चौकार. किती आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. स्कोर झालेला आहे 49. 49 झालेत. 49 धावा 5 फलंदाज बाद. चौकार, सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. खूप चांगली पोझिशन घेऊन ही कव्हर ड्राईव्ह खेळली. अमितने पहिल्याच बॉलवर चौकार खेचून त्यांनी आपलं खातं खोललं. कुठलाच प्रेशर नाही. रिव्हर्स स्वीप पण आहेत. गलीला क्षेत्ररक्षक बॉल अडवतील तोपर्यंत होते सिंगल कंप्लीट आणि त्यांना तेच साध्य करायचं होतं. समीरला स्ट्राईक द्यायची, ती दिली आणि या एका धाव्याच्या मदतीने गावदेवी झिराड बीसीसी आगरसुरे 50 धावा 5 फलंदाज बाद. 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आने वाली 2 गेंदें शेष बाकी है. 2 गेंदों के ऊपर समीर थले के ऊपर जिम्मेदारी है क्योंकि संदेश थले सर यहाँ पर आज मैच देखने आए हैं अपना टीम को सपोर्ट करने के लिए. पर समीर थले किस तरह की बल्लेबाजी करेंगे? और ये लीजिए उठाया. अरे उठा ले रे देवा, मुझ गरीब को नहीं तो इस गेंद को सीमा रेखा के पार उठा ले. गेंद लॉफ्टेड. षटकार. छप्पन झालेत. 6च्या माध्यमातून स्कोर पुढे नेलेला आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. बॅट चेस पण बॉल ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलला चेस करतोय पण बॉल नाही थांबणार.
बॉल जाईल सीमारेषा पार. पहिल्या डावाचा शेवट चौकार. धावसंख्या पोहोचते 60. जिंकण्यासाठी 30 चेंडू 61. सँडी वॉटर स्पोर्ट्स करूया टॉस. टॉस साठी तयार असतील SP11 नवगाव वर्सेस आयुष कोडे 11 थेरोंडा. आणि पुढच्या डावामध्ये आवाज ऐकूया मनीषजी बागले सोबत असतील कपिलजी ठाकूर. ओके, थँक्यू सो मच मनीष सर. आणि निश्चितपणे आमचे भाईजान प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाऊया जिथे मॅचचा टॉस होणार आहे. मी अरुण विचारे सरांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. एका बाजूला निशांत कडवे आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर ISPL आर्यन खारकर. अर्थातच अलिबाग तालुक्यातील पहिली बाईक घेणारा निशांत कडवे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आर्यन खारकर. मान्यवर येण्यापूर्वी थोडीशी मॅचबद्दल चर्चा करूया. आयोजन निशांत कसं वाटतं? इतक्या मोठ्या मध्ये तू मला असं वाटतं आधी खेळला होतास आणि त्यानंतर अलिबाग तालुक्यामधील इतकं भव्य दिव्य आयोजन, अलिबाग मुरुड रोहा मर्यादित ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून तू अर्थातच SP11 नवगाव संघाचं नेतृत्व करतोय. कसं वाटतंय? पहिल्यांदा तर आमच्या ओनरचं मी थँक्यू म्हणेन की मला कॅप्टन राहण्याची संधी दिली. आणि त्यानंतर मी आयोजनाबद्दल बोलेन तर मी एवढं बाहेर खेळलो आहे, पण जेवढं इथे खेळलो आहे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट, पण असं आयोजन कुठं बघितलं नाही. हे टॉपचंच आयोजन आहे. आर्यनसाठी हाच प्रश्न असणार आहे. आर्यन, ISPL खेळलास आणि त्यानंतर अलिबाग तालुक्यामध्ये इतकी भव्य दिव्य स्पर्धा आणि जी स्पर्धा अलिबाग मुरुड रोहा मर्यादित आहे. प्रथम पारितोषिक 5,55,555. त्यापेक्षा जास्त काय आहे? ओनरसाठी थार आहे, विजेत्या ओनरसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा कार असणार आहे. काय सांगशील? प्रथम तर मी धन्यवाद म्हणेन माझ्या ओनरना, त्यांनी मला कॅप्टन म्हणून संधी दिली आणि आयोजन तर खूप छान आहे आणि मी प्रथमच खेळतोय जिथे थार आणि चिमणी कार आहे. ओके, थँक्यू सो मच. मी अरुण सरांना विनंती करतोय की टॉस तुम्ही तुमच्या हस्ते करायचं आहे. निशांत एका बाजूला आयुष कोंडे 11 थेरोंडा आणि दुसऱ्या बाजूला SP11 नवगाव. येस सर, टॉस टेल्स कॉल केलाय आणि हेड पडलेला आहे. अर्थात SP11 नवगाव संघ टॉस जिंकलाय. प्रथमतः तोच प्रश्न जो सर्वजण विचारतात, काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. तसं पाहिलं गेलं तर बॅटिंगला ॲडव्हान्टेज मिळतंय. बॅटिंग करत असताना चांगला बॉल बॅटवर येतोय, अगदी चांगली हार्ड विकेट आहे आणि त्या विकेटवर थोडंसं चॅलेंज असणार आहे कारण 50-50 ओव्हर चॅलेंज सुद्धा असणार आहे आणि त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला किती धावांवर रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? असं काही टार्गेट नाही, पण आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू कारण का चॅलेंजिंग विकेट आहे. दोन्ही बॅट्समन आणि बॉलरसाठी पण संधी आहे जर व्यवस्थित चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली तर. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद सर, तुम्ही इथे नाणेफेकी करण्यासाठी आलात. अर्थातच SP11 नवगाव संघ टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 3चा थरार 3ऱ्या दिवसामध्ये आलेला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष सर वेट करताय. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. कपिलजी ठाकूर सर, तुमचे देखील सहर्ष आभार. त्यासोबतच मनीषजी पाटील सर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत, त्यांचेही धन्यवाद. आणि येस, मग मात्र भाईजाननाही आज आपण ऐकतोय, इम्रान सरांना ऐकतोय संपूर्ण दिवसभरामध्ये. त्यांची शेर व शाहिरी, त्यांचा बोलण्याचा अंदाज वा मंत्रमुग्ध केलाय. आणि येस, पारितोषिक आलंय. समीर, आपण बहारदार खेळी केली आहे. 40 धावा आपल्या बॅटमधून आल्यात आणि त्यासाठी आपल्याला वैयक्तिक 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक संदीप जिथळे साहेब आणि त्यासोबतच संदेश जिथळे साहेब यांच्याकडून तुम्हाला मिळण्यात येत आहे. ते पारितोषिक, ती कॅश आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा आहे. मॅच झाल्यानंतर आपण तीही तुमच्यापर्यंत सुपूर्द करणार आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेला. 5 ओव्हरचा खेळ आणि त्या 5 ओव्हरच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी करायच्या आहेत 61 धावा करायच्यात आणि पाहूयात त्याची सुरुवात कशी केली जाणार आहे. संध्याकाळच्या सत्राकडे आपण हळुवारपणे जातोय, वळतोय, मग त्या दरम्यानच धावसंख्या ही आता मोठी होणार. मोठा हा खेळ आहे, मोठे हे पारितोषिक आहेत. आणखी काय हवंय? रोहा तालुका असेल, मुरुड तालुका असेल, त्यासोबतच अलिबाग तालुका असेल आणि त्यांच्या सगळ्याच खेळाडूंना मिळालेला हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि हा प्लॅटफॉर्म देखील खूप मोठा आहे कारण तुम्हाला पाहणं काय हवंय. क्रिकेट खेळत असाल, चांगला क्रिकेट तुम्ही जर खेळत असाल तर मात्र तुम्हाला जिंकलात तर 5,55,555 रुपयाचं पारितोषिक. चला मॅचला सुरुवात करूया. 30 बॉल 61 धावेंचं लक्ष असताना आणि त्याचा पाठलाग केला जाईल. मजा येणार आहे त्याही मॅचला. नक्कीच मनीष सर,
30मध्ये 61 बनवायचे आहेत, म्हणजे ऑलमोस्ट प्रतिचेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. मृणाल वर्सोलकर अलिबागचा एबिट डिवेलियर्स म्हणून अर्थातच त्याला ओळखलं जातं आणि त्याच्यासोबत आदित्य बाबल आहे आणि तो सुद्धा खूप चांगली फलंदाजी करतोय. पण मी म्हणेन मृणाल वर्सोलकर जर चांगला खेळत असेल तर त्याला सपोर्टिंग रोल अदा करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा घातक गोलंदाज ज्याने अलिबाग बाहेर जाऊन सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे असा साहिल यावेळेला गोलंदाजीसाठी पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय. आणि हा पहिलाच बॉल, त्या पहिल्या बॉलवरती सीमेला जाऊन स्ट्रेट बॉल धडकतोय आणि हे पाहणं थोडंसं आता गरजेचं आहे. जाऊयात आता आपण तिसऱ्या पंचांकडे, आपल्या वाहिनीकडे tenniscricket.in. आता सगळं काही तुमच्याकडे सोपवण्यात येत आहे. पावत बॉल थोडासा अगोदर लँड झालाय की मात्र सरळ जाऊन धडकलाय बाउंड्री रोपवरती. जगात पैठण नावाची आहे हो खास, पैठण नावाची आहे हो खास. थँक्यू सो मच. अगदी बरोबर म्हणालात सर की या पारीची सुरुवात कशी करावी, आगाज कसा करावा किंवा बेधडकपणे मृणाल वर्सोलकर जसा खेळतो तशाच पद्धतीची सुरुवात करायची का. तर हो, खराब बॉल मिळालाय, आडवा बाटने बॉल पूल केलाय, जिथे क्षेत्ररक्षक नव्हते त्या जागेमध्ये खास करून खेळलाय. चौकार तर आहे पण षटकार आहे का या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. अगदी बरोबर. वेकंड एरिया पॉवर प्ले आणि त्या पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तुम्हाला त्यांना कॅपिटलाइज करावं लागेल. मृणालचा तुम्ही उल्लेख केला, 360 डिग्री खेळण्यात येतो एबीडी म्हणून त्याची ओळख राहिली आहे, त्याची ख्याती राहिली आहे. इट्स अ 6 धावा मिळतील. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत, तुम्ही मारलेत 60, 61चा लक्ष ठेवलाय. हरकत नाहीये, आहे मी मैदानाच्या आतमध्ये, दाखवेल खेळून. कुवत, स्किल, टेम्परामेंट, फटके सगळे काही माझ्याकडे आहेत. पहिल्या बॉलवरती सिद्ध केलंय. बघा, हेअरस्टाईल सुद्धा त्याची आगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहे, म्हणजे कॅरेबियन क्रिकेटर असतात ना तशा पद्धतीचे आहे. परंतु या वेळेला सरळ उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, बॉल आउट ऑफ द पार्क वन्स अगेन. थँक्यू सो मच. धन्यवाद. आमदार साहेबांचं गाणं तुम्ही ऐकताय आणि त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा आहे. मग खऱ्या अर्थाने आपले भाग्य आहे ना की त्यांना हा क्रिकेटचा खेळही आवडतो आणि त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ हा दैदिप्यमान झालाय. कारण त्यांची ही साथ, त्यांना आवडतीचा हा खेळ ते नाहीये, तर मात्र इथे हे काही नाहीये ना, हा तामजाम नाहीये, ही एवढी मोठी स्पर्धा नाहीये. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. मृणालनी इरादे स्पष्ट केलेत. पुढचाही बॉल पुन्हा एकदा, यावेळेस देखील लॉफ्ट केल्या बॉलला समोर केलाय, ड्राईव्ह करतायत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यावरती बॉल निघालाय, ती सैर करत निघालाय मैदानाच्या बाहेर. येतोय चौकार. आमदार हवा मला असाच आमदार हवा, असाच आमदार हवा महेंद्र शेठ. थँक्यू सो मच. पॉवर प्लेच्या पहिल्या 3 बॉलमध्ये, पहिल्या षटकाच्या 3 चेंडूंमध्ये अगदी 16 धावा बनवल्या. 2 षटकार, 1 चौकार. मृणाल वर्सोलकर ऑन फायर नाव, म्हणजे फ्लॉवर नाही फायर हूम आहे असं म्हणत त्याने धावसंख्या बनवायला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ आहे. कॅप्टन हा आक्रमक असावा, कधी कधी असं आपण म्हणतो आणि त्याचं प्रात्यक्षिक जणू काही मृणालने मैदानामध्ये दिलंय सुद्धा. आणि अलिबागचा एबी डिव्हिलियर्स आपल्याला का म्हणतात ते सुद्धा मैदानामध्ये स्पष्ट केलंय. याही व्यासबागची हलकीशी करा लागत असं नाही, इथेही बॉल थांबणार नाहीये. कारण असं म्हणतात ना की नसीब का भी साथ बहादूर ही देता है, बहादूर का ही साथ नसीब ही देता है. आणि हे म्हणणंही तेवढंच गरजेचं. बॅटची हलकीशी कडा, कुणी खेळाडू नाहीये. बॉल सरळ निघालाय, दन 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 करत येतोय चौकार. कधी भेदभाव तो गरीब असो श्रीमंत, थोडा मोठ्यांचा ठेवी थँक्यू सो मच. बहादुरी सोबत नशीब आणि त्याची मिळालेली साथ आणि त्यानंतर मिळालेलं हे यश, आणि नेहमी आपण म्हणतो ना यश हे प्रयत्नाला अगदी चिकटलेलं असतं आणि तसंच काहीतरी पाहायला मिळालं सर. अगदी बरोबर. मग म्हणूनच जर आपण नेहमी म्हणत असतो ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, परमेश्वराची प्राप्ती तेव्हा होते जेव्हा प्रयत्न सुदृढ असतात. पहिल्या 4 बॉलवरती 20 धावा वसूल केल्यात आणि या बॉलवरती हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलाय. हेच तर क्रिकेट आहे, पुश करो खुश रहो, सिंगल मिळते आहे. आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोच्च स्कोर आहे 21 धाव्यांचा, तोही तुम्हाला आता मिळाला. या शेवटच्या बॉलवरती सिंगलही आली तरी देखील पॉवर प्लेचा सर्वोच्च स्कोर तो तुम्ही अचीव करू शकता.
पण अजूनही सर एक चेंडू बाकी आहे. 25 मध्ये 40ची आवश्यकता आहे. इक्वेशनकडे पाहायचंच नाही, बेभान होऊन खेळायचं, विस्फोटक खेळी करायचं आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलायचा, प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा, हीच रणनीती काहीतरी मैदानामध्ये अंमलात आणलेली आहे. आणि अशा वेळेला बाजूलचा फलंदाज तो सांगतोय की चला आता आपल्याकडे संयमाने खेळलं तर फार बरं होईल. काहीतरी काही गडबड करण्याच्या नादामध्ये आपण जर विकेट फेकली तर मात्र संघावर दबाव येऊ शकतो. या सर्व गोष्टी मृणालने त्याला आधीच समजावल्या होत्या. आक्रमण मी करणार, तू सपोर्ट कर मला. आणि तशाच पद्धतीने जर सपोर्ट मिळाला आयुष्यामध्ये सुद्धा तर आयुष्य हे मार्गी लागतं असं नेहमी म्हटलं जातं. अगदी बरोबर. मग त्याला सर आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये परिभाषेमध्ये अँकर रोल म्हणतो ना सर. एका दिशेला एक बॅटर जो अटॅक करतो तो नेहमी आक्रमक भूमिकेकडे वर्चस्व करत असतो, तर त्याचबरोबरीने दुसऱ्या दिशेला तो अँकर रोल खेळणंही तेवढंच गरजेचं राहणार आहे. मग हलक्या हाताने फक्त संयमाने बॅटची हलकीशी कडा लागते, बॉलला पुश करण्याचा प्रयत्न राहिला होता. 21 धावा लागल्यात. चला बॉलिंग टीम थोडंसं स्पीडअपही करा, कारण तुम्हाला जी 20 मिनिटांची अवधी मिळेल त्या अवधीमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करणं गरजेचे आहेत. वेळ तीही बंधनकारक आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये 10 मॅचेसचा शेड्यूल आपल्याकडे आहे. 24 बॉल 40 धावेची आवश्यकता आहे. आणि 24 बॉलमध्ये जर 40 करायच्या आहेत ना कपिल सर, तर तुम्हाला इथून आता चांगली बॅटिंग करावीच लागेल, संयमाने खेळावं लागेल. एका दिशेला मृणाल खूप चांगला अटॅक करतोय, पण बॉलिंग टीम एखादी बॉलरला विकेट घेणं गरजेचं आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज ते टाकावं लागेल. आणि त्याचबरोबर विकेट मिळाली तर मात्र सोने पे सुहागा. आणि सोने पे सुहाग्याचं आपण चर्चा करत आहोत. आणि ही ट्रॉफी कशासाठी अट्टाहास आहे, आपण का खेळतोय, ही ट्रॉफी ज्या संघ मालकाच्या घरामध्ये जाईल ना ते आयुष्यभर जपून ठेवतील, ते खेळाडू जपून ठेवतील, ते संघ मालक जपून ठेवतील, यासाठीच तर तो अट्टाहास आहे. अगदी आयुष्य सार्थकी लागेल त्यांचं, कारण आयुष्यभर त्या मेमरीज आपल्या आठवणीत राहतील. आणि ते कोण करून देईल तर मैदानात खेळणारे हे खेळाडू संघ मालकासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष करावा लागेल तरच ही मॅच आपल्या हातामध्ये येऊ शकते. या ओव्हरमध्ये निमिष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. तेच तर्रार बॉल टाकलाय, बॉल सरळ आडवा बाटने खेळलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चेंडू चाललाय एक टप्पा उडून सीमारेषा पार. आहे बोले तो एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बॉस. थँक्यू. अलिबाग कोळीवाडामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू मृणाल वर्सोलकर. महाडमध्ये झालेल्या एका स्पर्धेमध्ये काय कमालीची बॅटिंग केली होती योगेश पेंडकरच्या अगेन्स्ट, आणि त्यानंतर हा खेळाडू चर्चेला आला. अलिबाग प्रीमियर लीगमध्ये एक झोपून त्याने जो अगदी कव्हरच्या दिशेला षटकार ठोकला होता ना, त्याची व्हिडिओ खूप व्हायरल झालेली आहे. आणि तोच मृणाल यावेळचा. यावेळेला बॉल चॉप केलं, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. आणि अशी स्टाईल किंवा असं आयोजन आणि या अशा आयोजनामध्ये असं आक्रमण आणि अशी फलंदाजी आणि असा खेळ म्हणजे जिमनी गाडीच्या अगदी जवळ एक पाऊल पुढे टाकले असं आपण म्हणूयात सर. अगदी बरोबर म्हणतात, इम्प्रेस करतात मृणाल. आणि खऱ्या अर्थाने मग तुम्ही जेव्हा व्यावसायिक दराचं क्रिकेट खेळता तिथून तो सगळा काही अनुभव तुम्ही एकवटतात, तो घेतल्यानंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स नक्कीच मिळतो. आणि त्या कॉन्फिडन्समुळेच ही अशी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पण कमबॅक करावा लागेल. 24 बॉल 36. पुढचा बॉल कमबॅक करू देत नाही. इथे देखील खेळाडू आहेत आणि त्याच्या दिशेला बॉल निघून चाललाय कव्हर रिजनवरती. चांगली फिल्डिंग, सिंगल मिळणार आहे. धावा लागल्या धाव फलकावरती 26. आणि त्या 26च्या 26 धावा मृणालच्याच बॅटमधून आलेल्या आहेत. तर जसं पाहिलं तर लॉंग ऑफला आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहतोय, वाईडिश लॉंग ऑन किंवा काउच कॉर्नरमध्ये, आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. आणि आउटसाइड दी ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. अकॉर्डिंग टू फिल्डिंग चांगली प्लॅनिंग होती, पण प्लॅनिंगपेक्षा मी म्हणेन की मृणाल वर्सोलकरची विकेट दिस इज द टर्निंग पॉईंट. ती आली तर मॅच येऊ शकते, तर ती नाही आली मॅच लवकर संपू शकते. विकेट घेणारी बॉलिंग करावी लागेल. पुढचा बॉल बॉडीला टर्न केला, शॉर्ट पुल केल्या बॉलला. इथे खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग करण्यात. आणि ती जिथे जशा व्यवस्थित खेळ सुरू आहे, कारण इथे त्या व्यवस्थित खेळाचीच आवश्यकता आहे. आता मात्र त्या आक्रमणाची अजिबात आवश्यकता नाही आहे. इथे आवश्यकतेप्रमाणेच खेळ सुरू आहे. आवश्यकता आहे संपूर्ण महाराष्ट्राला या अशा एखादी स्पर्धेची आवश्यकता होती, ती आली. आणि सध्या तरी दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलची आवश्यकता आहे आणि तेही तसंच खेळ करतायत. पॉवर प्लेमध्ये अटॅक केला, पॉवर प्ले संपला, आता संयमाने खेळत आहेत. पॉवर प्लेस बाकी आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. आणि अशा वेळेला आडवा बाटने अगदी वाईडिश लॉंग ऑन किंवा काउच कॉर्नर आपण ज्याला म्हणतो त्या पोझिशनमध्ये बॉल अगदी अलॉंग विथ द कार्पेट चेंडू गेलाय, सिंगल आलेली आहे. आणि मृणाल वर्सोलकर प्रत्येक बॉलवर त्याच्या समोरच्या फलंदाजाला गाईड करतोय की तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे. शेवटचा बॉल आहे, आक्रमण केलंच तरी चालेल पण विकेट जाऊ द्यायची नाही आहे. हा महत्त्वाचा एक जो भाग आहे तो तुला जपायचा आहे. आता हे जपणूक होईल का पाहावं लागेल.
पण आक्रमण हेच करायचं आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षकाला हेरलाय अचूक. फलंदाज या पॉवर प्लेच्या अंतिम चेंडूवर होईल बाद, म्हणजे स्कोर काय होणार 28 धावा, 1 विकेट. मग मात्र आता इथून कमबॅक करायला चान्स मिळतोय बॉलिंग टीमला, कारण चॅलेंज ओव्हर असेल. 10हून कमी रन्स द्या, थोडीशी इकॉनॉमिकल बॉलिंग करा, एखादी आणखी विकेट मिळवा, थोडंसं समोरच्या अँडी प्रेशर ते तुम्हाला क्रिएट करावं लागेल. कारण हारून कसं चालणार आहे ना, तुमचं हारणं चालणार नाहीये. जिंकलात नाही जिंकलात ते तुमच्या हातात नाहीये. प्रयत्न करत राहा आणि ते सुदृढपणे निस्वार्थपणे प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर. त्याची प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा प्रयत्न चांगले राहतील, चांगले प्रयत्न केले जातील, ते करावे लागतील. इथे जे प्रेक्षक आले, जे घरी तुमच्या समर्थक पाहत आहे, तुमची आई पाहते, वडील पाहत आहे, भाऊ पाहतोय, लहानगे मुलं पाहत आहेत ना, ते त्यासाठीच. हरले तरी चालेल, पण मात्र त्या हरण्याच्या अगोदरचे ते प्रयत्न ते खूप जास्ती मॅटर करतात. लढा, शेवटपर्यंत लढा देणं गरजेचं आहे. जो लढा देणं आपल्याला क्रिकेटच्या खेळानेच नेहमी शिकवलंय. 18 बॉल आणि 33 धावेची आवश्यकता आहे. पाहूया तो लढा कसा दिला जातोय, की मात्र मृणाल आणखी एक चांगली खेळी करत असताना एखाद दुसरा षटकार लगावतोय की काय. 50-50 चॅलेंज ओव्हर आहे आणि हे चॅलेंज दिलंय तो एक गोलंदाज सचिन म्हात्रे. याला रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, हाशिवरे गावातून बिलॉंग करतो. 40+ हा खेळाडू आहे, म्हणजे ज्याच्याकडे अनुभव हा ठासून भरलेला आहे. लेफ्ट हँड सीमर आहे आणि तेच तर्रार गोलंदाजी करतो, परंतु विथ द स्विंग ऑफ बॅट खूप चांगले फटके मृणाल वर्सोलकरने टटवलेले आपण पाहिलेले आहेत, रचलेले पाहिलेले आहेत, ठोकलेले पाहिलेले आहेत. या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त बनल्या तर +5 मिळू शकतील. फुलटॉस, उलटा का फुलटा, बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेला हेरलंय आणि दमदार आमदार साहेबांना त्यांच्या बॅनरवर बॉल ठोकून दिलाय. मानवंदना, चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय तो ऍक्शन रिप्ले, काय तो ऍक्शन रिप्ले. खराब बॉल, फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल. मृणाल गैर करत नाहीये. पहा तो बॉल, अल्टी पलटी दे घुमा के, असे बॉल नाही सोडणार. वॉट अ स्ट्रोक, काय स्ट्रोक खेळल्यात. 34 धावा धावफलकावरती आहेत, त्यातील 33 धावा मृणालच्या बॅटमधून आल्यात. वा, हे कला, ही कौशल्य. कधीतरी ताकद दाखवतो, कधीतरी युक्ती दाखवतो. युक्ती ताकद या दोघींचा तालमेल खूप चांगला राहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, याही वेळेस स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा अल्टी पलटीचा प्रयत्न केला, पण यावेळेस गोलंदाजांनी चांगला बॉल हाताळला. टप्पा पाहिला, शेवटच्या क्षणापर्यंत बॅटरला पाहत राहिले आणि त्यानंतर बॉल थोडासा खेचून ठेवला. इट्स अ डॉट बॉल. आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी होणार हे माहीत होतं, शरीरापासून दूर ठेवायचं होतं, परंतु मृणाल आला की एखादा रिव्हर्स स्ट्रोक येणार हे जणू काही सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा माहीत झालेले आहे आणि तसाच प्रयत्न त्याने केला. एक यशस्वी झाला, एक अयशस्वी झाला. इट्स ओके, होत राहतं क्रिकेटमध्ये, अशा गोष्टी होत राहतात. आणि अशा वेळेला अलॉंग विथ द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहिलेला दबाव आणि तो साफ दबाव संपूर्ण संघावर आलेला आहे, कारण मृणाल वर्सोलकरची बॅटिंग ही बेधडक पद्धतीने या तलवार क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते. अगदी या स्टँड्सने ज्या मैदानाला स्टेडियमचा एक फील येतोय ना, खरोखरच एक आनंद आणि उत्साहाचं वातावरण मैदानामध्ये निर्माण झालंय सर. बरोबर म्हटलात. 15 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी जर आपण पाहणार आहोत तर 25 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील हलक्या हाताने बॉलला फक्त संयमाने बॉलला पुश केलाय. खेळाडू आहे, सिंगलच मिळणार आणि चांगला खेळ. षटकामध्ये टार्गेट केलंय. पहिल्या बॉलवरती जिथे तो षटकार आला त्यानंतर आपण फक्त सिंगल डबल यावरती लक्ष केंद्रित करून आहेत. बघा सर, 50-50 चॅलेंज ओव्हर आहे आणि त्यामध्ये 10 बनवायचे आहेत आणि त्यापैकी आपण जर पाहिलं तर 9 बनलेले आहेत आणि अर्थातच 2 बॉलमध्ये 1 बनवली +5 मिळतील, म्हणजे 1 बनवा एक्स्ट्रा 5 मिळू शकतील आणि हेच आता करावं लागेल. येस, डेफिनेटली कौतुक करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं, अर्थातच सँडी वॉटर स्पोर्ट्सचं. अर्थातच आता झिराड आणि बामण अगरसुरे संघाला आता कमबॅक करावं लागेल आणि ती 1 धाव आले सर, म्हणजे +5 मिळणार आहेत. एकंदरीत असं जेव्हा चॅलेंज असतं ना, चॅलेंज ॲक्सेप्ट करून ज्या वेळेला तुम्ही त्या चॅलेंजवर खरे उतरता आणि त्यानंतर जो मिळणारा विजय असतो ना, त्याची चव ती काही औरच असते सर.
अगदी तंतोतंत सांगितलं कारण 10 धावा इथे वसूल करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती मृणालनी तो षटकार मारला. त्यानंतर त्यालाही माहित होतं की आता मात्र ते थोडंसं संयमाने खेळावं लागेल कारण इथे ते सिंगल डबल घेणे गरजेचं होतं. या ओव्हरमध्ये किमान ते 10 करावे लागतील, मग मात्र आपल्याला 5 एक्स्ट्रा मिळतील. उरलेले ज्या ओव्हर्स आहेत ते रन्स आहेत ते खूप कमी राहतील. हा फुल टॉस आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता गॅपमध्ये, वॅकंट एरियामध्ये बॉल चाललाय. चेसूर आहे पण बॉल तो नाही थांबणार. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल निघालाय. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या रिशेंनी येतोय आणखी एक दमदार आमदार आहेत तसं दमदार आयोजन सुद्धा आहे. 5,55,555 नुसते नाही आहेत, त्यासोबत थार आहे, त्यासोबत जिमनी गाडी आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि नवोदित खेळाडूसाठी एक बाईक सुद्धा आहे. अजून काय पाहिजे? आयोजन असावं तर असं असावं, नाही तर आयोजनच असू नये. या गोष्टीवर तुमचं काय सर म्हणणं आहे? अगदी बरोबर सर. मग मात्र जसं त्या गेटमधून एंट्री झाली ना, तिकडनं असं पाहण्यात आलं, असं बघण्यात आलं की हे आयोजन नाही, हे काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. स्टेडियम उभारण्याचा प्रयत्न राहिला. ही ती ट्रॉफी जी तुमच्या सध्या तरी स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळते, कारण ह्यासाठीच तर तो असा आहे. ही ट्रॉफी एका संघ मालकाच्या घरामध्ये जाणार, त्यांच्या वॉर्डरोबमध्ये जाणार आणि नेहमी ते त्यांच्यासाठी अविस्मरणीय राहणार आहे. मग फक्त तेच नाही तर संघ मालकाला ही ट्रॉफी तर मिळेलच, मग त्यासोबत काय आहे? त्यासोबत महिंद्रा थारही त्यांना मिळणार आहे. सर्वोत्तम खेळाडू जो असेल त्या खेळाडूला जिमिनी मिळेल. त्यानंतर एक खेळाडू जो इमर्जिंग आहे त्यालाही बाईक मिळणार. बेस्ट बॅटरला बाईक आहे, बेस्ट बॉलरला बाईक आहे. आणखी काय हवंय? वा, मी तर म्हणेन थारसाठी हा थरार चालू आहे. आणि मुख्य मंचावरून ज्या वेळेला तुम्ही येताय किंवा ग्राउंडमध्ये जाताय आणि या माहोलचा ज्या वेळेला फील घेताय ना, एक आत्मविश्वास वाढवणारा सुद्धा असते. आणि खेळ ॲज अ प्लेअर म्हणून ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडमध्ये जाता तितकाच दबाव सुद्धा तुमच्यावर येतोय, कारण इतक्या मोठ्या आयोजनामध्ये आपल्याला एक निश्चित गोल आहे की आपण चांगलं परफॉर्म करणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला जर आपला परफॉर्म झाला नाही तर कॉन्फिडन्स लेवल डाऊन होऊ शकते. आणि आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे असं आपण म्हणतो. आत्मविश्वासाने खेळा. मॅचमध्ये हार जीत हे असतंच क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये, पण सर्वोत्तम खेळ करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता 12 बॉल 14 धावाचं इक्वेशन. निमिष यावेळेला गोलंदाजीसाठी आलाय. निमिषने हा चेंडू टाकलाय. कुठे मारायचा होता? म्हणजे मारायचा होता बॉल अलिबागला, बॉल आलाय मांडव्याला असं आपण म्हणूयात. धावसंख्या अगदी एका धावेने पुढे जाते, म्हणजे लॉंग ऑफला मारायचा होता बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला गेला असं आपण म्हणूयात. डेफिनेटली या एका धावेच्या मदतीने फलंदाजी करणारा संघ म्हणेल की आमच्यासाठी जे काय आहे ते ओके आहे. अगदी बरोबर, जे आहे ते ओके आहे. कारण एकादशीला मृणाल लढतोय. 40 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाला जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता आहे, पण मात्र आता सगळ्यांची उत्कंठा शिगेला आली आहे. 13 जिंकण्यासाठी हवेत, मृणालला 10 अर्धशतकासाठी हवेत. मग याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. पाहूयात तेही पहिला आपल्याला पाहायला मिळणार आहे का. 11 बॉल 13ची आवश्यकता असताना हलक्या हाताने इथे देखील अगदी स्विचिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला बॉल अदळतोय का की नाही अदळत आहे हे सगळं पाहण्यासाठी जाऊयात अंपायर्सकडे. बॅटला अदळलाय म्हणजे ही धाव देखील मृणालच्या खात्यामध्ये जाणार आहे. 10 बॉल 12 धावेचं समीकरण आलंय. मॅच क्लोज आहे. एक मोठा फटका आत्तापर्यंत आपण पाहिलं तर मृणालने डॉमिनेट केलाय. 15 बॉल 41 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, पण मात्र जर आता एखाद दुसरा डॉट बॉल आला ना तर मॅचला मजा येईल. डॉट बॉल आला, एखादी विकेट गेली, कपिल सर कहाणी में ट्विस्ट, अजूनही मॅच शिल्लक आहे. निमिषचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन करतोय, परंतु आडवा बाटने यावेळेला पूल केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला. निमिष हा गोलंदाज म्हणजे कोलगाव अलिबाग गावातून, अलिबागमधून हा बिलॉंग करतोय खेळाडू. चांगली ॲक्शन आहे, चांगला बॉल रिलीज करतोय, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय, कधी कधी यॉर्कर टाकतोय आणि गतीचा वापर करतोय. 50 धावा पूर्ण झाल्यात. 9 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. पहा, 15 चेंडूंमध्ये 41 धावांची एक जबरदस्त इनिंग साकारित करणारा मृणाल आता स्ट्राईक एंडवर आहे. 9 धावा अर्धशतक पूर्ण करण्यासाठी हव्या आहेत आणि जिंकण्यासाठी 11. टीम फर्स्ट. पहिला मात्र संघाचा विजय कसा मिळेल याकडे लक्ष असेल, यात ती मात्र शंका नाहीये. 9 बॉल आणि अजूनही 11 धावेची आवश्यकता आहे. उत्कंठा शिगेला आली आहे. हाई बॉल यॉर्कर टाकलाय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी केली जाते. आता मात्र एकेका धावेसाठी झगडावं लागतंय, फाईट करावी लागते. आणि ती फेकी पहा, तिथे देखील डोक्यावरती हात गेलेत, हरकत नाहीये. मात्र हे जे सिंगल डबल येत आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये, जर मात्र तुम्ही 7-8 ठेवले, विकेट मिळाली तर जे प्रेक्षक बसलेत ते उभे राहतील. यातही ती मात्र शंका नाहीये कपिलजी.
कोळगावचा हा गोलंदाज निमिष चमकलाय आणि करून दाखवलंय त्याने. म्हणजे एक सेट बॅटर आहे, त्याला चांगली गोलंदाजी कशी करायची याचं जणू काही वर्णन करत असताना लेफ्ट हँड ओव्हर दी विकेटने हा चेंडू टाकत असताना यावेळचा बॉल लो फुलटॉस होता, तो कन्वर्ट करायचा आणि अशा वेळेला मृणाल वर्सोलकर बडी मछली जाल में बिग विकेट डाउन, ही डिपार्ट्स अँड बॅक टू दी डगआउट. हो वेट डीजे कहाणी में ट्विस्ट असं म्हटलं अगदी अप्रतिम तुम्ही म्हटलंय. सध्या तरी सगळे तिकीट काढून थिएटर मध्ये जातात राजामौलीचे पिक्चर्स पाहण्यासाठी. हे अनस्क्रिप्टेड आहे, ही अशीच काहीतरी आवश्यकता होती. वायडी जॉर्कर टाकला, चूक झाली, कॉलिन मिस्टेक आणि मात्र मृणालला परतावं लागेल. आता थांबा, आता जाऊ नका, आता मात्र हृदयाच्या आतली धक 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 ती ऐकायला मिळेल का, कारण इथे सामना फसलाय. आता येईल माशला मजा. आपण म्हणतो ना, ये क्रिकेट इतना आसान तो नहीं है, इतना आप समझ लीजिए. आणि हेच सांगावं लागेल सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा आणि खेळाडूंना. न्यू बॅटर आणि मृणाल वर्सोलकर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ वंडरफुल इनिंग बाय हिम. चौकार, षटकार, आक्रमकता आणि त्याचबरोबर अग्रेशन. त्याच्याकडे अग्रेशन ठासून भरलेलं आहे, ठासून नाही आणि अगदी रागाने तो मैदानाच्या बाहेर आलाय असं आपण म्हणूयात, कारण तो निराश झालाय. त्याला अर्धशतकापेक्षा शेवटपर्यंत खेळणं हे फार महत्वाचं होतं, कारण इथून मॅच कधीही रंग बदलू शकते. जसं आपण म्हणतो क्रिकेट, राजकारण, सरडा आणि सध्याची प्रेम प्रकरणं जशा पद्धतीने रंग बदलतात तशी ही मॅच सुद्धा बदलू शकते. निमिष बॉलिंग ट्रॅक वरती आहे, पण याही पट्टाचं कौतुक करावं लागणार ना. अंडर प्रेशर काय बॉलिंग केली आहे, 7 मध्ये 10. आता हा बॉल थोडासा बाहेर, थोडासा वळतोय, बाहेर निघतोय. इट्स अ वाईट बॉल. वा, मागच्या बॉल वरती डॉट टाकला, विकेट मिळाली, मृणाल बाद झाला. मग मात्र आता इथे पंचांनी वाईट दिला, चॅलेंज केलंय आणि ते चॅलेंज बघूयात स्वीकारण्यात आलंय, कारण तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. यापुढे घेऊन तुम्ही काय करणार आहात. 7 बॉल 10ची आवश्यकता असेल. जर मात्र हा डॉट असेल, पुढच्या ओव्हरमध्ये 10 करावे लागतील. डॉट नसेल, आणखी एक बॉल गोलंदाजाला हाताळावा लागणार आहे. मजा येणार आहे सर. बघा, आपण असं म्हणतो ना की एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू क्रेझी, एव्हरीथिंग इज अनइझी व्हेन यू लेझी. आळसपणा आता इथे नको आहे. प्रत्येक धावासाठी जर संघर्ष केला, एक्झॅक्टली काय घडलंय ते चेक केलं जाणार आहे. वेदर इट इज वाईड ऑर नॉट, ह्या गोष्टी पडताळल्या जातील. पण टेनिस क्रिकेट .inचं कौतुक करावं लागेल. काय वर्क आहे, म्हणजे स्टँडर्डायझेशन जी गोष्ट आपण म्हणतो ना की एक आपण लाजवाब, बेमिसाल, किंवा आपण म्हणतो की या टेनिस क्रिकेटचे दिवस बदललेत आणि टेनिस क्रिकेट .in सुद्धा आज मागे पडत नाहीये, कुठलीही कसर ठेवत नाहीये. ज्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी केलेलं आहे. अगदी बरोबर म्हटलात. टेनिस बॉल क्रिकेटला हे ज्या सुखाचे दिवस झालेत यामध्ये खूप मोठा वाटा संतोषजी नाणेकर जे फाउंडर आहेत टेनिस क्रिकेट .inचे, त्यांच्या माध्यमातून मग आज अनेकांचे करिअर्स घडलेत सर, अनेकांचे करिअर्स घडलेत. मग तुम्ही खेळाडू असाल, तुम्ही पंच असाल, समालोचक असाल, तुम्ही ऑपरेटर असाल, तुम्ही DJ असाल, तुमचे सगळ्याचे करिअर घडले. मग ते घडवण्यामागे ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली ते हे आहेत आणि आज त्यांचंही काम खूप चांगलं. वाईट बॉल आहे, इट्स अ वाईट बॉल. कहाणी में पुन्हा एकदा हलकासा ट्विस्ट आलाय. 7 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 9 धावेची आवश्यकता आहे. पंचांनी हा डिसिजन का दिला, कारण गाईडलाईनच्या सुद्धा बाहेरून बॉल गेला होता. थोडंसं बघत होते की एक्झॅक्टली काय घडले, कारण क्रुशियल मोमेंटवर एक धाव सुद्धा इतकी महत्वाची राहणार आहे. जसं की सोनं 1,75,000 वर पोहोचलं होतं ना, तसंच आणि एक तोळा सोनं ज्याच्याकडे असेल ना तो म्हणेल की माझ्याकडे 1.5 लाख रुपये आहेत. तशा पद्धतीची एक धाव जरी असेल ना, ती विजयाच्या दिशेला तुम्हाला घेऊन जाऊ शकते. 9 मध्ये 7ची आवश्यकता सर. 7 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता असताना गॅपमध्ये बॉल, वडा कनेक्शन. काय स्ट्रोक केलाय, आल्यावरती तो बॉल खेचला आणि तो बॉल पहिलाच खेचला आणि तो पहिलाच बॉल सीमेरेषेच्या बाहेर आलाय. षटकार प्लेमध्ये तुम्ही पाहिलात की फलंदाज थोडेसे शफल झाले, फ्रंट फुटवर अगदी वेट करत होते, थोडेसे वाकले आणि अगदी झलक दाखवली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये, फाईन लेगमध्ये. गोलंदाज फार निराश आहे. विकेटवर का गेला हा प्रश्न मी गोलंदाजाला विचारेन. स्टंपमध्ये टाकण्याची आवश्यकता होती का? अगर मगर के चक्कर में ये मॅच आपने आपसे दूर कर दिया है असंच म्हणावं लागेल. पण मॅच ती अजूनही संपलेली नाही आहे.
अजूनही आहे. जोपर्यंत धावा पूर्ण बनल्या जात नाही तोपर्यंत तुम्हाला संधी मिळते. शेवटच्या श्वासापर्यंत लढा म्हणजे क्रिकेट आहे. शेवटच्या श्वासापर्यंत फाईट करा म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. कारण या क्रिकेटच्या खेळाने लढाईला शिकवलंय. या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला हे शिकवलंय की हार कधीही मानायची नाहीये. अनेक तुमच्या समोर अडचणी येतील, अनेक वेळेस तुम्ही हरलेला असाल, पण मात्र हा एक खेळ जिंकण्यासाठी तुम्हाला असं काहीतरी करून दाखवावं लागेल जे लक्षात राहील. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 अजूनही करायचे आहेत. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत. मान लो तो हार है और ठान लो तो जीत है. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज त्याच उद्देशाने आलाय, त्याच मनोधैर्याने आलाय. अगदी दबक्या पावलाने तो आलाय जरूर, परंतु 6 मध्ये 3 त्याला वाचवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रज्वल डाकी, मॅन फ्रॉम हशिवरे. हशिवरे गावातला हा सितारा आपल्याला पाहायला मिळतो. राईट हँड ओव्हर दी विकेटने 6 चेंडूंमध्ये 3ची आवश्यकता आहे. ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला तुषार कांबळे. तुषारसाठी हा बॉल इथे क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. डॅडींचं वाक्य आता आठवेल, चुकीला माफी नाहीये. नशिबाचा चौकार संडी वॉटर स्पोर्ट्सला या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये पहिला विजय मिळवून देत आहे. विजयी संघ अभिनंदन तुमचं. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. मॅन ऑफ द मॅच या गोष्टींवर आता चर्चा करण्याची आवश्यकताच नाहीये. 42 धावा, 3 कॅचेस आणि असा दमदार खेळ करणारा मृणाल वर्सोलकर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणत सँडी वॉटर स्पोर्ट्सला या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवून दिलेला आहे. आणि अर्थातच संदीप थळे आणि संदेश थळे यांच्याकडून समीरने जी 40 धावांची खेळी केली त्याच्यासाठी 2-2 हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सो समीर थळे तुम्ही सुद्धा यायचं आहे प्राइज घेण्यासाठी. मुख्य मंचावर आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आणि 4,000 रुपयाचं प्राइज सुद्धा आपण समीर थळेला देणार आहोत. काय अप्रतिम मॅच झाली. म्हणजे मृणाल वर्सोलकरचा खेळ पाहण्यासाठी आलेले त्याचे फॅन्स, आणि तो म्हणेल मेरे फॅन मुझसे कोई नहीं छीन सकता. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होतंय. अर्थातच मनीष पाटील सर आणि इम्रान बुखारी भाईजान यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. मुख्य मंचावर आपण येतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब 70-70चे ब्रँडेड शूज. ब्रँड इज ब्रँड म्हणजे सूरज चव्हाण ज्याने अगदी ज्या पद्धतीने ब्रँड इज ब्रँड तो डायलॉग आणला आणि त्यानंतर ही स्पर्धा सुद्धा ब्रँड इज ब्रँड. समीर थळे या